विद्यार्थी मित्रो, आज आपण बीकॉम भाग 3च्या सहकार पेपरकडे वळत असताना बहुराज्य सहकारी संस्था अधिनियम 2002 या बाबतीमध्ये मागच्या भागापासून आपण चर्चा करतोय. थोडंसं पाठीमागे जाऊन आपण पुढे जाऊया. यामध्ये मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी हा कायदा करण्याची जी आवश्यकता आहे, ही आवश्यकता का वाटली या बाबतीमध्ये आपण यापूर्वी चर्चा केलेली आहे. परंतु तरी सुद्धा पुन्हा एकदा पुढे जाताना पाठीमागची पार्श्वभूमी समजावून घेऊन आपण पुढे जाऊया. ज्या सहकारी संस्थांचं कार्यक्षेत्र एकापेक्षा अधिक राज्यांमध्ये विखुरलेलं असतं, अशा सहकारी संस्थांच्या बाबतीमध्ये कोणत्या राज्याचा सहकारी कायदा लागू करावा असा प्रश्न निर्माण होतो. कारण आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की सहकार हा विषय राज्यांतर्गत घटनेने हा स्थापित केलेला आहे. मग अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सहकार अधिनियम 1960 जर चालत असेल तर बहुराज्यामध्ये काम करणारे महाराष्ट्राबरोबर कर्नाटक असेल, आंध्र प्रदेश असेल, गुजरात असेल, या सगळ्या राज्यांमध्ये काम करणारी एखादी जर संस्था असेल तर या संस्थेला कोणता कायदा लागू करायचा असा प्रश्न जेव्हा उद्भवता त्यावेळेला सहकारी संस्थांच्या बाबतीमध्ये राज्याचा सहकार कायदा लागू करण्याच्यासाठीची ज्या अडचणी होत्या त्या अडचणी दूर करण्याकरिता ज्याला आपण युनिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचा कायदा हा 1942 ला हा लागू करण्यात आला होता किंवा तो अस्तित्वात आला आणि तो संपूर्ण भारतभर लागू झाला. ज्या संस्था एका राज्याशिवाय अनेक राज्यांमध्ये आपलं कार्यक्षेत्र विस्तारतात किंवा वाढवलेलं असतं किंवा त्यांना काम करायचं असतं अनेक राज्यांमध्ये, अशा सर्व राज्यांना हा कायदा लागू केला गेला 1942 मध्ये. त्यानंतर हळूहळू त्या कायद्यांमध्ये दुरुस्त्या झाल्या. त्यामधली सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे 1984 मध्ये 1942 चा जो कायदा होता युनिट कोऑपरेटिव्ह सोसायटी कायदा, बघा त्या कायद्याचं नाव काय होतं, युनिट कोऑपरेटिव्ह सोसायटी कायदा 1942. या कायद्याचं नाव बदललं गेलं आणि तो कायदा 1984 मध्ये झाला, तो म्हणजे मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी. नीट लक्षात घ्या बरं का, 1984 मध्ये तो कायदा झाला आणि 1985 पासून मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी रूल्स हे मंजूर करण्यात आले. म्हणजे कायदा 1984 मध्ये झाला मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी आणि त्याचे जे नियम आहे हे नियम 1985 मध्ये मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी रूल्स या नावाने हे मंजूर झालेले आपल्याला बघायला मिळतात. आता हा कायदा आणि त्याचे जे नियम आहेत म्हणजे 1984 चा कायदा आणि 1985 चे नियम हे ज्या सहकारी संस्था एकापेक्षा अधिक राज्यांच्या मध्ये काम करण्यासाठी उद्देश डोळ्यापुढे ठेवून स्थापन झालेले आहेत, अशा राज्यांच्या अनेक राज्यांना बरोबर घेऊन काम करणाऱ्या सहकारी संस्थांसाठी हा कायदा आणि ते नियम लागू झाले. खरं तर या संस्थांमध्ये जे सभासद असतात त्या सभासद हे एका राज्यापेक्षा अनेक राज्यांमधले सभासद या सहकारी संस्थेचे राहतात. त्यामुळे जास्तीत जास्त राज्यातल्या सभासदांना एखाद्या चांगल्या संस्थेचा फायदा व्हावा या भूमिकेतून हा कायदा हा करण्यात आला. वास्तविक पाहता वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे कायदे असताना अशा बहुराज्य स्तरावरती काम करणाऱ्या संस्थांच्या ज्या अडचणी होत्या या अडचणी दूर करण्याकरिता हा मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट हा लागू करण्यात आला, ज्याचं पुढे 2002 मध्ये हा कायदा पुन्हा अमेंडमेंट झाली, त्यामध्ये सुधारणा झाली. तोही भाग आपण बघणार आहोत. आता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीची जी व्याख्या ती मागे मी तुम्हाला चर्चा केली होती. मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह ऍक्टच्या कायद्यानुसार व्याख्या जी केली त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणजे ज्या या कायद्याअंतर्गत नोंदणीकृत किंवा मानली जाणारी जी संस्था आहे ही संस्था राष्ट्रीय सहकारी आणि फेडरल सहकारी म्हणजे अनेक राज्यांना बरोबर घेणारी, फेडरल म्हणजे काय, अनेक राज्यांना बरोबर घेणारी, एकापेक्षा अधिक राज्यांच्या मध्ये असणारे जे सभासद आहेत, जे सदस्य आहेत, त्यांच्या हितासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी काम करण्यासाठी संस्थेचे मूलभूत उद्दिष्ट ह्या संस्थेचं असलं पाहिजे की अनेक राज्यातल्या सभासदांचं आमचं हित साधायचं किंवा कल्याण साधायचंय असं उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून ज्या संस्था कार्यरत राहतात अशा संस्थेच्या एकापेक्षा जास्त राज्यांमध्ये जर शाखा असतील तर तेही चालेल किंवा असल्याच पाहिजेत असंही काही बंधन नाहीये. त्यामध्ये त्याची अशी एक मर्यादा आहे की एका राज्यात मर्यादित ह्या संस्था काम करू शकतात आणि जोपर्यंत इतर राज्यांमधले सभासद त्यांच्याबरोबर जोडले जात नाहीत तोपर्यंत ती संस्था एका राज्यात सुद्धा काम करू शकते. मात्र स्थापन होताना मात्र ती बहुराज्य सहकारी संस्था म्हणून स्थापन होऊ शकते. उदाहरणार्थ आपण सातारा जिल्ह्यामध्ये एखादी ज्याला बहुराज्य सहकारी संस्था स्थापन केली, आज तरी आमच्या महाराष्ट्र राज्यातले त्यामध्ये सभासद आहेत, पण भविष्यामध्ये ही जी मान्यता बहुराज्य सहकारी संस्था असल्यामुळे भविष्यात ही आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये स्थापन झालेली बहुराज्य सहकारी संस्था आहे ही जे सभासद कर्नाटकमधले होऊ शकतात, मध्य प्रदेशमधले होऊ शकतात, उत्तर प्रदेशमधले होऊ शकतात. संस्थेचा उद्देश डोळ्यापुढे ठेवून
भारतातल्या इतर राज्यातले सुद्धा सभासद या संस्थेबरोबर जोडले जाऊ शकतात. ही व्यवस्था बहुराज्य सहकारी संस्थेमुळे आपल्याला उपलब्ध झालेली आपल्याला बघायला मिळते. आता या कायद्याचा उद्देश काय होता? आताच्या प्रस्तावनेमध्ये म्हटल्याप्रमाणे सहकारी संस्थांची ऐच्छिक स्थापना सुलभ करण्यासाठी, म्हणजे ऐच्छिक अशा अर्थानं की आमची इच्छा असूनही, इतर राज्यांमध्ये काम करण्याची संस्थेची आमची इच्छा असूनही आम्हाला काम करता येत नव्हतं, कारण महाराष्ट्रामध्ये स्थापन झालेली संस्था ही महाराष्ट्र सहकार अधिनियम 1960 मुळे फक्त महाराष्ट्रामध्येच काम करू शकत होती. आता मात्र बहुराज्य सहकारी संस्थेच्या कायद्यामुळे एका राज्यापेक्षा अनेक राज्यांमध्ये ती काम करायला लागली. अनेक राज्यातल्या सभासदांच्या हितासाठी ती संस्था काम करायला लागली आहे. आणि म्हणून अशा संस्थांना, एका राज्यापेक्षा अधिक राज्यांमध्ये काम करणाऱ्या संस्थांना हे कायदे जे आहेत, सगळे वेगवेगळ्या राज्यांमधले जे कायदे आहेत, ह्या कायद्यानं एकत्रित करून हा सेंट्रलचा एक ऍक्ट, ज्याला आपण केंद्रीय कायदा, हा तयार करण्यात आला. बाब त्यामधली अशी आहे, सगळ्यात महत्वाची बाब त्यामधली अशी आहे, स्वयंमदत म्हणजे स्वतःची स्वतः मदत करणारी आणि परस्पर मदतीवरती आधारित लोकांची संस्था म्हणून सहकारी लोकशाही. नीट लक्षात घ्या बरं का, स्वतःची स्वतः मदत म्हणजे स्वतः भांडवल उभारणी करण्याबरोबर इतर संस्थांचे सहकार्य घेऊन, इतर सभासदांचं सहकार्य घेऊन, इतर संस्थांबरोबर परस्पर मदतीचे करार करून लोकांची संस्था म्हणून, लोकांची संस्था ही ज्या ज्या राज्यांमधले सभासद त्यामध्ये सभासद होतील अशा लोकांची संस्था म्हणून लोकशाही पद्धतीने कार्य करणारी आणि त्यांची आर्थिक आणि सामाजिक उन्नती करण्यास, म्हणजे कोण, संस्थेबरोबर जोडले गेलेले ज्या संस्था आहेत, संस्थेबरोबर जोडले गेलेले जे सभासद आहेत, या सगळ्यांची आर्थिक आणि सामाजिक उन्नती करण्यास आणि आर्थिक स्वायत्तता म्हणजे काय, त्या पातळीवरती आर्थिकतेचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य बहाल करणारी ही जी व्यवस्था आहे, ही व्यवस्था बहाल करण्याकरता, प्रदान करण्याकरता आणि त्याद्वारे संबंधित आणि त्यायोगे संबंधित गोष्टीसाठी बहुराज्य सहकारी संस्था महत्वाच्या मानल्या गेलेल्या आहेत. याचं कारण असं, एका राज्याबरोबर अनेक राज्यातल्या लोकांना बरोबर घेऊन एखाद्या चांगल्या संस्थेच्या चांगल्या उद्देशाबरोबर अनेक लोकांचं हित, अनेक लोकांचं कल्याण साधण्यासाठी बहुराज्य सहकारी संस्था ह्या गरजेच्या होत्या. पुढे जाऊया आपण. मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी या कायद्यामध्ये पुढील सहकारी संस्थांचा समावेश होतो. त्या पुढील संस्था आपण बघूया, ज्यामध्ये ज्या सहकारी संस्थांचं कार्यक्षेत्र एकापेक्षा अधिक राज्यांमध्ये पसरलेलं आहे अशा सर्व सहकारी संस्थांना हा कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी, म्हणजे 1942 चा कायदा लागू होता. 2002 ला जो कायदा आता जो आलेला आहे, ज्याला आपण मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह ऍक्ट 2002 असं ज्याला म्हणतो, त्याच्या अगोदर मगाशी मी प्रस्तावनेमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे मल्टी युनिट कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट 1942 आणि त्याखाली नोंदवलेल्या ज्या संस्था होत्या, म्हणजे 1942 च्या कायद्याखाली ज्या नोंदवलेल्या संस्था आहेत, त्या संस्थांना सुद्धा आणि शासनाच्या आदेशान्वये एखादी विभागणी, अगर 2 राज्यांचं एकत्रीकरण झाल्यानंतर एका राज्याची 2 राज्य झाली किंवा 2 राज्यांचं 1 राज्य झालं, अशा परिस्थितीमध्ये उदाहरणार्थ आपला महाराष्ट्र 1960 ला स्वतंत्र राज्याची निर्मिती होण्यापूर्वी संयुक्त महाराष्ट्र होता, म्हणजे ज्यामध्ये गुजरातही आपल्यामध्ये होता आणि मग आता गुजरात राज्य वेगळं झालंय आणि महाराष्ट्र वेगळं झालंय. त्या कालखंडामध्ये 1960 पूर्वी जर गुजरातमधले काही सभासद महाराष्ट्रातल्या काही संस्थेमध्ये जर सभासद होते, तर आता मात्र ही संस्था काय म्हणून कार्य करेल, तर महाराष्ट्रातली संस्था म्हणून नाही कार्य करणार, तर बहुराज्य संस्था म्हणून कार्य करेल. अशा पद्धतीने किंवा 2 राज्य छोटी छोटी होती त्यांचं एकत्रीकरण केलं, तर 2 राज्यांमधले सभासद आता एकत्र आले. म्हणजे इथं सुद्धा बहुराज्य सहकारी संस्थांच्या कायद्याला आपल्याला मोल्ड करावं लागलं किंवा त्याला रूपांतरित करावं लागलं. अशा प्रकारे संस्थेचं कार्यक्षेत्र नव्याने निर्माण झाल्यामुळे 2 राज्यात जर त्या संस्थेचं कार्यक्षेत्र विभागलं गेलेलं असेल, तर मात्र अशा पद्धतीने मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीचा कायदा हा 1984 लागू होत होता आणि अशाच पद्धतीने आता 2002 चा कायदा हा आता लागू होतोय. आता आपण पुढे जाऊया. या कायद्याच्या बाबतीमधली काही वैशिष्ट्ये आपण आता इथं पाहतोय. कायद्यातील सेंट्रल रजिस्ट्रार म्हणजे जो केंद्रीय निबंधक आहे, ज्याला आपण म्हणतो राज्य पातळीवरती काम करणारा नाही येतो, तो कुठं काम करतोय, तो देश पातळीवरती काम करतोय. म्हणून त्याला कायद्यातील सेंट्रल रजिस्ट्रार जो आहे, ज्या रजिस्ट्रारच्या अधिकारामध्ये या मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह संस्थांची नोंदणी होते, या मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह संस्थांचा कारभार चालतो, तो अधिकारी केंद्राच्या पातळीवरती काम करणारा, देशाच्या पातळीवरती काम करणारा, ज्याला मी काय म्हणतो सेंट्रल रजिस्ट्रार. बघा मी काय म्हणतो, ज्याला आम्ही केंद्रीय निबंधक असं आपण म्हणतो. मराठीमध्ये काय म्हणतो आपण त्याला, केंद्रीय निबंधक. याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो सेंट्रल रजिस्ट्रार. या रजिस्ट्रारचे अधिकार काय आहेत, त्याची कर्तव्य काय आहेत आणि ही कर्तव्य आणखी कोणाकोणाकडे तो हस्तांतरित करू शकतो, या बाबतीतली थोडीशी माहिती आपल्याला या ठिकाणी आता घ्यायची आहे.
खरं तर मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्टच्या कलम 4 आणि त्याचं उपकलम 1 अन्वये केंद्र शासन, बघा, केंद्र शासन एका व्यक्तीची सेंट्रल रजिस्ट्रार म्हणून नेमणूक करू शकते. इतर काही व्यक्तींची सेंट्रल रजिस्ट्रार यांना मदत करण्यासाठी आता खरं तर वेगवेगळ्या राज्यांमधले निबंधक हे त्याच्याबरोबर जोडले जातात. मात्र ते काय काम करतात तर ते राज्यामध्ये काम करतात. मात्र सेंट्रल रजिस्ट्रारचे अधिकार हे काही वेळेला त्यांच्याकडे सुपूर्द केले जातात. याचं कारण असं आहे, एखादी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी महाराष्ट्रामध्ये काम करत असेल तर केंद्रातला तो रजिस्ट्रार सगळ्याच गोष्टींसाठी इथं लक्ष देऊ शकणार नाहीये. मग यासाठी काय केलंय तर सेंट्रल रजिस्ट्रारला सहाय्य करणारे हे कोण आहेत तर त्या राज्यातले निबंधक आहेत, ज्याला आपण राज्य सरकारचे सहकारी व्यवस्थेमधले प्रशासनामधला जो प्रमुख मानला जातो सहकारी निबंधक, तो सेंट्रल रजिस्ट्रारला मदत करतो. म्हणून असे काही सेंट्रल रजिस्ट्रारचे अधिकार हे इतर लोकांच्याकडे सुपूर्द केले जातात किंवा हस्तांतरित केले जातात. यामध्ये काय होतं, राज्याच्या सहकार कायद्याप्रमाणे संस्था नोंदणी करणं, म्हणजे आपल्या राज्यामध्ये जसं सहकार कायद्याच्या अंतर्गतच आम्हाला सहकार संस्थेची नोंदणी करता येते आणि त्याचबरोबर ती संस्था बंदही करता येते, म्हणजे तिचं विसर्जनही करता येतं. अशी सगळी जी कामं आहेत ही कामं जशी आपल्या राज्यामध्ये एखादा राज्याचा सहनिबंधक करतो, अगदी त्याच पद्धतीची कामं ही सेंट्रल रजिस्ट्रारला करावी लागतात. बघा, आता आपण पुढे जाऊया थोडंसं, सेंट्रल रजिस्ट्रारचे अधिकार काय आहेत मग आपण बघूया. हा जो सेंट्रल रजिस्ट्रार आहे हा कोणत्याही राज्याच्या निबंधकाला आपले अधिकार प्रदान करू शकतो. मगाशी मी काय म्हटलं तुम्हाला, केंद्राचा जो हा सेंट्रल रजिस्ट्रार आहे म्हणजे जो केंद्रीय निबंधक जो आहे हा काय प्रत्येक राज्यामध्ये येऊन प्रत्येक बारीक सारीक गोष्टी आपण बघू शकणार नाहीये. आणि म्हणून तो काय करतो, ह्या सगळ्या पर्यवेक्षणाच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत, ह्या सगळ्या नियंत्रणाच्या जबाबदाऱ्या आहेत, ह्या जबाबदाऱ्या ह्या कोणाकडे हस्तांतरित करतो, त्या राज्यातला जो सहनिबंधक आहे, निबंधक राज्याचा जो निबंधक आहे सहकारी खात्याचा, त्याच्याकडे आपले अधिकार प्रदान करतो. हे केव्हा झालंय, दिनांक 8 जून 2001च्या, नीट लक्षात घ्या, दिनांक 8 जून 2001च्या शेती व सहकार खाते महाराष्ट्र शासन यांच्या अधिसूचनेनुसार सेंट्रल रजिस्ट्रारचे संस्था नोंदणी व्यतिरिक्त इतर अधिकार कलम क्रमांक 74, 75, 76 आणि 85 याखाली नमूद केलेल्या अधिकारांना हे अधिकार राज्यातले जे रजिस्ट्रार आहेत यांना ते अधिकार हे प्रदान करण्यात आलेले आहेत. म्हणजे फक्त संस्थेची, मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह संस्थेची नोंदणी करण्याचे अधिकार हे सेंट्रल रजिस्ट्रारकडे आहेत. मात्र त्याच्या व्यतिरिक्त जे संस्थेच्या नियंत्रणासाठीचे जे कायदे आहेत, जे काही तरतुदी कायद्यामध्ये आहेत, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मात्र राज्यातल्या निबंधकांकडे त्याचे अधिकार, सेंट्रल रजिस्ट्रारचे अधिकार हे प्रदान करण्यात आलेले आहेत. म्हणजे तो स्वतः इथे येऊन प्रत्येक राज्यामध्ये, कारण भारताचा विस्तार मोठा आहे, भारतातल्या विविध राज्यांमध्ये जाऊन सेंट्रल रजिस्ट्रारला काम करणं कठीण आहे आणि म्हणून त्या राज्यातल्या निबंधकाकडे हे अधिकार सोपवलेले आहेत. एक अधिकार वगळून, म्हणजे कोणता, संस्थेची नोंदणी करण्याचा अधिकार हा मात्र फक्त सेंट्रल रजिस्ट्रारकडेच राहील. अशा पद्धतीची तरतूद महाराष्ट्र शासनाच्या कायद्यामध्ये सुद्धा केली आहे, जी कलम मी तुमच्या पुढे सांगितली आहे, कलम 74, 75, 76 आणि 85. यामध्ये त्या सगळ्या पॉवर्स, जे अधिकार जे आहेत, सेंट्रल रजिस्ट्रारचे जे अधिकार आहेत, हे अधिकार हे राज्यातल्या सहाय्यक सहकारी निबंधकांच्याकडे हस्तांतरित केलेले हे आपल्याला बघायला मिळतात. आपण थोडं पुढे जाऊया. सेंट्रल रजिस्ट्रारचे जे अधिकार आणि कर्तव्य जे आहेत ते नेमकी कोणती या बाबतीमध्ये थोडीशी आपल्याला माहिती करून घेता येईल. एक पहिला अधिकार बघा, सेंट्रल रजिस्ट्रार मी म्हणतोय, नीट लक्षात घ्या, गफलत व्हायला नको. सेंट्रल रजिस्ट्रारचे जे अधिकार आणि कर्तव्य आहेत ते आपण पाहतोय. पहिला, मल्टीस्टेट सहकारी संस्थेची नोंदणी करणे, बहुराज्य सहकारी संस्थेची जी नोंदणी करायची ह्याचे अधिकार हे सेंट्रल रजिस्ट्रारकडे आहेत. क्रमांक 2, अशा संस्थांच्या उपविधी, ज्याला आम्ही बायलॉज असं आपण म्हणतो, ज्याला आम्ही पोटनियम असं आपण म्हणतो, ह्या पोटनियमांना मान्यता देणं आणि पोटनियमांमध्ये दुरुस्ती करणं याचे सुद्धा अधिकार हे कोणाकडे आहेत, सेंट्रल रजिस्ट्रारकडे आहेत. नीट लक्षात घ्या बरं का. आता पुढे जाऊया आपण. मल्टीस्टेट सहकारी संस्थेची पुनर्घटना करायची असेल किंवा पुनर्रचना करायची असेल किंवा तिचं एकत्रीकरण किंवा तिचं विभाजन करायचं असेल, असे कुठलेही निर्णय घेण्याचा अधिकार हा फक्त आणि फक्त सेंट्रल रजिस्ट्रारचा आहे. म्हणजे एखादी संस्था आज एका राज्यामध्ये काम करते, मात्र त्या राज्यामधल्या त्या संस्थेला अनेक राज्यांमध्ये जाऊन पुढे जाऊन काम करायचं आहे, तर अशा वेळेला ह्याची परवानगी कोण देईल, तर याची परवानगी सेंट्रल रजिस्ट्रार देईल. बघा, किंवा एका राज्यामध्ये काम करणारी जी संस्था आहे, आता ती इतर राज्यांमध्ये काम करायला इच्छुक नाहीये, मग ती जी दुसऱ्या राज्यातली जी कार्य आहेत ती इतर संस्थेकडे तिला जर हस्तांतरित करायची असतील, म्हणजे विभाजन करायचं असेल कार्याचं, तर हे सुद्धा करण्याची जबाबदारी ही कोणाची आहे, सेंट्रल रजिस्ट्रारची आहे. पुढे जाऊया आपण. एखादी सहकारी संस्थेचं मल्टीस्टेट संस्थेत
म्हणजे आता म्हटल्याप्रमाणे एखादी आता राज्य पातळीवरती काम करते, एका राज्यापुरतं काम करते, मात्र अशा संस्थेचं मल्टीस्टेटमध्ये रूपांतर करायचं असेल तर तिच्या व्यवस्थापक समितीला म्हणजे सुरुवातीच्या संस्थेचं व्यवस्थापन समिती काढून टाकणं आणि नव्यानं व्यवस्थापन समिती नेमणूक करणं हे काम हे सेंट्रल रजिस्ट्रारचं आहे, ज्याला आपण म्हणलं व्यवस्थापक समिती निष्प्रभावित करणं. म्हणजे बऱ्याचदा आता फक्त याच कारणामुळे ती निष्प्रभावित होते असं नाहीये. बऱ्याचदा संस्थेच्या ध्येय धोरणाप्रमाणे, कायद्याप्रमाणे, संस्थेच्या पोटनियमाप्रमाणे जर संस्थेचा कारभार करण्यामध्ये जर व्यवस्थापन मंडळ हे कमी पडलेलं असेल किंवा ते काम करायला असमर्थ ठरलेलं असेल तर अशा परिस्थितीमध्ये सेंट्रल रजिस्ट्रार ते जे व्यवस्थापन मंडळ आहे म्हणजेच ते जे संचालक मंडळ आहे हे संचालक मंडळ निष्प्रभावित म्हणजे त्याचे अधिकार काढून घेण्याची जबाबदारी ही कोणाची आहे? ही सेंट्रल रजिस्ट्रारची आहे का. आता पुढे जाऊया आपण. मल्टीस्टेट सहकारी संस्थेच्या लेखा परीक्षणाची व्यवस्था ही सेंट्रल रजिस्ट्रारकडून केली जाते. जी बहुराज्य सहकारी संस्था आहे हिच्या लेखांकनाची तपासणी करण्याची जबाबदारी म्हणजेच लेखा परीक्षण ज्याला आपण ऑडिट असं आपण म्हणतो, ही ऑडिट करण्याची व्यवस्था कुणी करायची आहे तर सेंट्रल रजिस्ट्रारने करायची आहे. पुढे जाऊया आणखी सातवं अधिकार आणि कर्तव्य. सहकारी संस्थेची तपासणी करणं म्हणजे कोणत्या? मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सहकारी संस्थेची तपासणी करणं, संस्थेची घटना म्हणजे पोटनियम, संस्थेची आर्थिक परिस्थिती आणि संस्थेचं कामकाज याची कायदेशीर चौकशी करण्याची जबाबदारी ही सेंट्रल रजिस्ट्रारची आहे म्हणजेच केंद्रीय निबंधकाची आहे. पुढे जाऊया आपण. सहकारी संस्था म्हणजे मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सहकारी संस्था व तिचे सभासद यांच्यामध्ये जर काही वाद असतील, वेगवेगळ्या प्रकारचे काही तंटे असतील, हे तंटे सोडवण्याकरिता सेंट्रल रजिस्ट्रार लवादाची भूमिका पार पाडतो. याला आपण मीडिएटर असं आपण म्हणतो. ज्युडिशियल लेवलला म्हणजे न्यायिक व्यवस्था म्हणून लवादाची नेमणूक करण्याची म्हणजे दोघांच्या मध्ये सामंजस्य घडवून आणणं, दोघांच्या मधला न्याय जो वाद आहे तो वाद न्याय स्वरूपाने सोडवणं यासाठी लवादाची नेमणूक केली जाते आणि मग लवाद म्हणून काम करण्याची जबाबदारी ही सेंट्रल रजिस्ट्रारची राहते. आता पुढे जाऊया. मल्टीस्टेट सहकारी संस्था बंद करणं म्हणजे विसर्जित करणं याचे सुद्धा अधिकार हे सेंट्रल रजिस्ट्रारकडे आहे. असं सेंट्रल रजिस्ट्रारच्या असं लक्षात आलं की ही संस्था ही आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीये, काम करण्याला असमर्थ आहे, संस्थेच्या ध्येय धोरणाप्रमाणे संस्थेचं कामकाज चाललेलं नाहीये किंवा सभासदांचं हित साधण्याच्या ऐवजी सभासदांचं अहित होत आहे, सभासदांचं नुकसान होत आहे आणि याला ही संस्था जबाबदार आहे. तर अशा परिस्थितीमध्ये ही मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी जी आहे ही बंद करण्याचं काम, हिचं विसर्जन करण्याचं काम हे रजिस्ट्रार करू शकतो. किंवा ती संस्था इतर संस्थांमध्ये मर्ज झाली, इतर संस्थांमध्ये तिचं रूपांतर झालं, तिचं एकत्रीकरण झालं तर अशा परिस्थितीमध्ये जुन्या संस्थेचं अस्तित्व रद्द करण्याची जबाबदारी ही सेंट्रल रजिस्ट्रारची आहे. आता शेवटचा भाग त्यातला मधला असा आहे. मल्टीस्टेट सहकारी संस्थेचे निर्णय, विसर्जित अधिकाराचे निर्णय, अपिलाची सुनावणी आणि असे इतर प्रकारचे सगळे जे अधिकार आहेत हे अधिकार हे सगळे कोणाचे आहेत? मल्टीस्टेटच्या सेंट्रल रजिस्ट्रारच्या. आता खरं तर या बाबतीमध्ये रजिस्ट्रार आपले अधिकार कोणत्याही राज्याच्या रजिस्ट्रारच्या पातळीवर अधिकाराला प्रदान करू शकतात. नीट लक्षात घ्या. हे जे सगळे वरचे अधिकार आपण बघितले हे प्रत्येक अधिकारांची अंमलबजावणी करत असताना किंवा त्यांच्या कर्तव्याची पूर्तता करत असताना आपण सुरुवातीला बघितल्या पद्धतीने सेंट्रल रजिस्ट्रारला प्रत्येक राज्यामधल्या सगळ्या एकूण कामकाजाचा व्याप विचारात घेता हे त्याला शक्य नाहीये. तर अशा वेळेला तो काय करू शकतो? आपली कर्तव्य जी आहेत ही कर्तव्य तो त्या राज्यातल्या निबंधकांच्याकडे म्हणजे त्या क्रेडरचा पाहिजे बरं का, मात्र त्या निबंधक या लेवलचाच तो हवाय. राज्याची जबाबदारी सांभाळणारा जो राज्याचा प्रमुख सहकारी निबंधक आहे त्याच्याकडे हे अधिकार प्रदान केले जातात. आणि फक्त एकच अधिकार मगाशी मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे संस्थेच्या नोंदणीचा अधिकार हा फक्त कधीही राज्याच्या निबंधकाकडे हस्तांतरित होत नाही. ओके. आता आपण पुढे जाऊया. मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी 1984चा कायदा हा 16 सप्टेंबर 1985 पासून भारतभर लागू करण्यात आला आणि या कायद्याचं कार्यक्षेत्र संपूर्ण भारतामध्ये आहे. आणि आता त्या कायद्याची जागा ही मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह ऍक्ट 2002 यांनी घेतलेली आहे. आता त्या बाबतीमध्ये थोडीशी आपण पुढे आणखी माहिती घेऊया ज्यामध्ये कायदा सुधारण्याची कारणं काय काय होती ती आपल्याला बघितलं पाहिजे. कशासाठी हा कायदा सुधारला? तर बघा, एक पहिलं कारण त्यामधलं असं आहे, बघा कायदा सुधारण्याची कारणं. पूर्वी एकापेक्षा जास्त राज्यांमध्ये कार्यरत असणाऱ्या सहकारी संस्था, बघा पूर्वी एका राज्यापेक्षा जास्त राज्यामध्ये कार्य करणाऱ्या ज्या संस्था होत्या, सहकारी संस्था होत्या, त्या 1942च्या कायद्यानुसार नियंत्रित केल्या जात होत्या.
मग त्यासाठी कायदा कुठला होता? स्वातंत्र्यपूर्वीचा 1942चा तो कायदा होता. मात्र त्यानंतर त्यामध्ये आणखी एक बाब आपल्या इथं लक्षात घ्यायला पाहिजे. ज्या राज्यात संस्थेचे मुख्य कार्यालय किंवा व्यवसाय आहे त्या राज्यातील सहकारी संस्थांच्या कायद्याच्या नियंत्रणामध्ये त्या काम करत होत्या आणि त्यामुळे विविध राज्यामध्ये सुसूत्रता नव्हती. गुजरात असेल, कर्नाटक असेल, महाराष्ट्र असेल, ह्या राज्यांचा प्रत्येकाचा वेगळा वेगळा कायदा तयार झाला आणि मग जसं महाराष्ट्रामध्ये 1960ला कायदा झाला, मग जुन्या कायद्यामध्ये काम करणाऱ्या ज्या संस्था होत्या त्यांची अडचण झाली. आता कायदा पाळायचा कुठला? गुजरात मधला पाळायचा, कर्नाटक मधला पाळायचा का महाराष्ट्रातला पाळायचा? मग अशा परिस्थितीमध्ये हे कारण असं झालं की यांना मल्टीस्टेट कायदा आपण लागू करूया. मग 1984 तो कायदा लागू करण्यात आला आणि त्यामध्ये सुधारणा झाली ती 2002ला. त्यानंतर पुढचं एक कारण आपल्याला लक्षात घेता येईल ते म्हणजे 1942 नंतर सहकारी संस्थांच्या रचनेत आणि त्यांच्या कार्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला. याचं कारण असं, भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपले जे प्रश्न होते हे आपण सोडवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची कार्यवाही करायला सुरुवात केली आणि याच कारवाईचा एक भाग म्हणून सहकार क्षेत्र हे ग्रामीण भागाच्या विकासासाठी अतिशय प्रमुख भूमिका बजावणारं क्षेत्र असल्यामुळे या संस्थांच्या सहकारी संस्थांच्या कार्यांची व्याप्ती वाढली. याचबरोबर या कार्या अनेक क्षेत्रांमध्ये विस्तारल्या आणि मग या संस्था विस्तारल्यानंतर त्यांची कार्याची व्याप्ती वाढल्यानंतर जुने जे कायदे होते हे कायदे थोडेसे अडचणीचे वाटायला लागले आणि काही संस्था तर राष्ट्रीय पातळीवरती कार्य करायला लागल्या. म्हणजे फक्त एका राज्यापुरतं नाही तर भारतभर काही संस्था सहकारी संस्था कार्य करायला लागल्या आणि त्यामुळे या संस्थांचं विविध राज्यांमधनं चालणारं कार्य ह्या कार्यांमध्ये एकसूत्रता यावी, वेगवेगळ्या राज्यांचे सहकार कायदे त्यामध्ये अडचण ठरू नयेत याकरिता खरं तर मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह कायदा 1984 हा लागू करण्यात आला. आणि मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह कायदा 1984 हा काय फक्त भारतातल्या इतर राज्यांना लागू झाला असं नव्हे, तर जम्मू काश्मीरसह खरं तर तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे जम्मू काश्मीर राज्याला एक स्वायत्त राज्याचा दर्जा देण्यात आला होता. केंद्रशासित प्रदेश म्हणून त्याची एक वेगळी घटना तयार करण्यात आली होती. मात्र त्या सुद्धा राज्याला हा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह कायदा 1984 हा लागू करण्यात आला होता. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायला पाहिजे. पुढे जाऊया आपण. देशातल्या सर्व मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी या कायद्याच्या नियंत्रणाखाली आपोआपच आल्या आणि त्यामुळे 42चा जो कायदा आहे या कायद्यामुळे स्थापन झालेल्या ज्या सोसायट्या होत्या पूर्वी 1984 पूर्वी त्यांना आपोआप 1984चा कायदा हा लागू झाला आणि त्या सर्व संस्थांना आता 2002चा कायदा म्हणजे मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह ऍक्ट 2002 हा आता लागू झालेला आहे. हे आपल्याला इथं लक्षात ठेवलं पाहिजे. थोडंसं पुढे जाऊया. आपण एक गोष्ट आपल्याला इथं बघायची आहे. बहुराज्य सहकारी संस्था अधिनियम 2002 चे कलम 7 नुसार बहुराज्य सहकारी संस्थेची नोंदणी कशी केली जाते हा प्रश्न आता आपल्या पुढे आहे. नीट लक्षात घ्या बरं का. बहुराज्य सहकारी संस्था अधिनियम 2002 नुसार कलम 7 मध्ये संस्थेच्या नोंदणीची जी कारवाई लिहिलेली आहे ती कशी होते ही आपल्याला बघायची आहे. ती बघा काय म्हणतो आपण. ज्या सहकारी संस्थांचं कार्यक्षेत्र एकाच राज्यापुरते मर्यादित असते त्या संस्थेची नोंदणी ही त्या राज्यातल्या सहकार कायद्यानुसार केली जाते. मात्र जेव्हा एखादी सहकारी संस्थेचं कार्यक्षेत्र एका राज्यापेक्षा अनेक राज्यांमध्ये विस्तारलेलं आहे अशा अनेक राज्यांमध्ये कार्य विस्तारलेल्या संस्थेची जी नोंदणी आहे ही मात्र बहुराज्य सहकारी संस्था कायदा 2002 खाली ही करावी लागते. जेव्हा समाजातल्या अनेक व्यक्तींना बहुराज्य सहकारी संस्था स्थापन करावायची असेल म्हणजे आपल्या इथल्या लोकांना असं वाटलं काय नाही आपलं कार्य जे आहे ते कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार या सगळ्या राज्यांमध्ये आपल्या संस्थेचं कार्य विस्तारलं पाहिजे आणि अशी भूमिका घेऊन जेव्हा एखाद्या राज्यातील लोक पुढे येतात तेव्हा ज्या राज्यात सदर संस्थेचं कार्यक्षेत्र असेल त्या प्रत्येक राज्यामधले बघा आता मला असं वाटलं बिहार असेल, उत्तर प्रदेश असेल, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, हरियाणा, पंजाब या सगळ्या राज्यांमधली मला कार्यक्षेत्र विस्तारायचं आहे. तर यासाठी अट एवढी आहे की त्या प्रत्येक राज्यामधले बघा ज्या राज्यांमध्ये तुम्हाला काम करायचं त्या प्रत्येक राज्यातला किमान 50 व्यक्तिगत सभासद हे असले पाहिजेत तरच तुम्हाला बहुराज्य सहकारी संस्था स्थापन करता येते. आणि जर सहकारी संस्थांना राज्य सहकारी संस्था स्थापन करायची असेल तर प्रत्येक राज्यातील किमान 5 सहकारी संस्थांचा सहभाग यासाठी आवश्यक आहे. म्हणजे 50 व्यक्तिगत सभासद आणि 5 संस्थात्मक सभासद हे असले पाहिजेत. म्हणजे इतर राज्यातल्या सहकारी संस्था 5 ह्या तुमच्या बहुराज्य सहकारी संस्थेचे सभासद व्हायला पाहिजेत तरच तुम्हाला बहुराज्य सहकारी संस्था स्थापन करता येते. अतिशय बारकाव्याच्या बाबतीत तुम्ही अतिशय प्रामाणिकपणे ते लिहून घ्या किंवा लक्षात ठेवा. पुढे जाऊया थोडंसं. नियोजित बहुराज्य सहकारी संस्थेची जी देयता आहे म्हणजे तिचे जे दायित्व आहे हे मर्यादित असावं लागतं.
म्हणजे काय, बहुराज्य सहकारी संस्था हिच्या दायित्वामध्ये ज्याला आपण लायबिलिटी म्हणतो, ही लायबिलिटी ही मर्यादित असली पाहिजे का. आणि आणि पोटनियमामध्ये संस्थेचे जे कामकाज चालणारे जे घटना आहे, ज्याला आपण पोटनियम असं म्हणतो, ज्याला आपण बायलॉज असं आपण म्हणतो, ज्याला आपण उपविधी असं आपण म्हणतो, या संस्थेने सहकारी तत्वांचं पालन करूनच ही पोटनियम तयार केले पाहिजेत. आणि ह्या पोटनियमांमध्ये काय असायला पाहिजे, स्वयंसहाय्य म्हणजे स्वतःच्या आर्थिक सक्षमतेसाठी स्वतः आपलं निधी उभा करण्याच्या क्षमता ह्या आजमावल्या पाहिजेत. याशिवाय परस्पर सहकार्यातून परस्परांचं सहकार्य सुद्धा घेतलं पाहिजे. कारण मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी ही अनेक सहकारी संस्थांना आणि अनेक राज्यातल्या सभासदांना बरोबर घेऊन काम करत असताना आपल्या इतर सगळ्या सहकारी संस्थांचं सुद्धा परस्पर सहकार्य तुम्हाला घेतलं पाहिजे. आणि हे घेताना उद्देश काय ठेवायचा आहे, तर सभासदांची आर्थिक आणि सामाजिक उभारणी करण्याबाबतचा उद्देश ह्या संस्थेचा असला पाहिजे. म्हणजे समाजाच्या हिताचं काम करणारं, समाजाच्या हिताचा उद्देश डोळ्यापुढे ठेवून काम करणारी ही संस्था असली पाहिजे. आता या बाबतीमध्ये थोड्याशा कंडिशन काय आहेत बघा. नोंदणी, या अशा संस्थेची नोंदणी करण्याकरिता जेव्हा विहित नमुन्यात गव्हर्नमेंटने सेंट्रलच्या त्यासाठी एक नमुना ठरवून दिलेला आहे, त्या नमुन्यामध्ये हा अर्ज सादर करावा लागतो. जसं महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी महाविद्यालयाने ऍडमिशन फॉर्म तुम्हाला दिलेला आहे, त्या ऍडमिशन फॉर्म मध्येच तुम्हाला तुमची माहिती भरून ऍडमिशन घ्यावा लागतो. अगदी त्याच पद्धतीने एखाद्या सहकारी संस्थेला जर नोंदणी करायची असेल तर त्यासाठी जो विहित नमुन्यातला अर्ज उपलब्ध करून दिलेला आहे, तो अर्ज ह्या मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीला कोणाकडे द्यावा लागतो, तर मध्यवर्ती निबंधक, ज्याला आम्ही काय म्हटलंय, ज्याला आम्ही केंद्रीय निबंधक असं आपण म्हणतो, ज्याला आम्ही सेंट्रल रजिस्ट्रार असं आपण म्हणतो, याच्याकडे असा अर्ज हा सादर करावा लागतो. अर्जासोबत काय काय द्यायचंय, तर अर्जासोबत जो अर्ज तुम्ही मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या नोंदणीसाठी देताय त्याच्याबरोबर नियोजित संस्थेच्या पोटनियमांच्या 4 प्रती, ज्याला आम्ही बायलॉज म्हणतोय, ज्याला आम्ही उपविधी म्हणतोय, म्हणजे संस्था कशी चालणार आहे अशी जी संस्थेची घटना आहे, ह्या घटनेच्या 4 प्रती त्या प्रस्तावाबरोबर द्यायला पाहिजेत. त्याचबरोबर संस्थेच्या कामकाजात सविस्तर टिप्पणी ही जोडायला पाहिजे. संस्थेचं कामकाज कसं 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 चालणार आहे याची सविस्तर टिप्पणी त्या प्रस्तावाबरोबर तुम्हाला सादर करावा लागेल. जर नियोजित संस्थेचं कामकाज सहकारी तत्वानुसार आणि आर्थिकदृष्ट्या समर्थपणे चालेल अशी मध्यवर्ती निबंधकाची जर खात्री झाली, बघा हे सगळा प्रस्ताव दिल्यानंतर कोणाची खात्री व्हायला पाहिजे, या सगळ्या डॉक्युमेंटची व्हेरिफिकेशन केल्यानंतर, तर केंद्रीय निबंधकाची. त्याची खात्री पटल्यानंतर तो संस्थेची नोंदणी करतो. आता पुढे बघा, सगळ्यात महत्वाची बाब इथं आहे, बहुराज्य सहकारी संस्था कायद्यातील तरतुदीनुसार नोंदणीसाठी अर्ज प्राप्त झाल्यानंतर, बघा बहुराज्य सहकारी कायदा 2002 मध्ये तरतूद आहे आणि त्यानुसार जो अर्ज प्राप्त झालेला आहे, तर असा अर्ज प्राप्त झाल्यापासून 4 महिन्याच्या कालावधीत अशा नोंदणीची कारवाई पूर्ण करायची असते. कुणी, सेंट्रल रजिस्ट्रारने. आणि जर 4 महिन्याच्या कालावधीमध्ये ही नोंदणी पूर्ण करण्याची कारवाई झाली नाही तर आपोआपच त्या संस्थेला काही कळवलेलं नाही, तुम्ही 4 महिन्यात प्रस्ताव दाखल केलेला आहे संस्थेने, बघा. तर आणि जर निबंधकाने काही कळवलं नाही तर आपोआप त्या संस्थेची नोंदणी झाली असं गृहीत धरलं जातं. आणि समजा त्या संस्थेची नोंदणी करण्यामध्ये काही अडचणी आहेत, काही प्रस्तावामध्ये काही त्रुटी आहे, तर अशा परिस्थितीमध्ये हा मध्यवर्ती निबंधक जो आहे, सेंट्रल रजिस्ट्रार जो आहे, हा काय करतो, ही नोंदणी नाकारलेली आहे, ती अमुक 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 या कारणाने नाकारलेली आहे, अशा प्रकारचं ऑर्डर, अशा प्रकारचं पत्र त्या संस्थेला देतो. म्हणजे प्रस्तावित संस्थेला देतो, जे प्रवर्तक आहेत त्यांना ते दिलं जातं. आणि मग या संस्थेची नोंदणी या कारणासाठी नाकारलेली आहे हे सांगितल्यानंतर कायद्यात तरतूद काय आहे बघा, 4 महिन्याच्या आत त्याला हे सांगायचं आहे. आणि हे झाल्यानंतर जी संस्था प्रस्तावित केलेली आहे त्या लोकांनी काय करायचंय, आपलं म्हणणं मांडायचंय. नीट लक्षात घ्या बरं का. जर केंद्रीय निबंधकाने म्हणजे सेंट्रल रजिस्ट्रारने ही संस्था अमुक अमुक कारणासाठी नाकारलेली आहे किंवा ही नोंदणी होऊ शकत नाही असं कळल्यानंतर ते जे प्रस्ताव करणारे जी प्रवर्तक आहेत त्यांनी आपलं म्हणणं मांडायचंय. आणि आपलं म्हणणं मांडल्यानंतर त्याचं समाधान झाल्यानंतर केंद्रीय निबंधक त्या संस्थेची नोंदणी झाल्याचा दाखला आपल्या सही शिक्क्यासह त्या संस्थेला सुपूर्द करतो, म्हणजेच मुख्य प्रवर्तकांना पाठवतो. अशा प्रकारची ही कारवाई ही होताना आपल्या इथे बघायला मिळते. आता पुढच्या भागामध्ये आपण काय बघणार आहोत, अगदी किरकोळ भाग जी राहिलेली ते आपण पुढच्या भागामध्ये बघूया, जी म्हणजे बहुराज्य सहकारी संस्था अधिनियम 2 चे कलम 22 नुसार राज्यस्तरीय सहकारी संस्थेचे बहुराज्य सहकारी संस्थेमध्ये रूपांतर करण्याची पद्धत काय हे आपण पुढच्या भागामध्ये बघूया, म्हणजे आपलं हे प्रकरण संपून जाईल. ओके, तुमच्या लक्षात आलंय का सगळ्यांच्या? हॅलो.
हा सर. ओके, ठीक आहे. आपण थांबूया आजच्या दिवस इथं आणि पुढच्या तासाला आपण तो भाग संपवून घेऊया. धन्यवाद.